नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का। ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आज आपल्या सुनावणीच्या शेवटच्या दिवशी थेट एकनाथ शिंदे यांनाच टार्गेट केलं आहे। सिब्बल यांनी खास शेवटचं अस्त्र उपसत शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच हल्ला चढवला आहे। एकनाथ शिंदे यांना नेता म्हणून निवड केलं, पण ते हॉटेलमध्ये शिंदे मुख्यमंत्री झाले, पण ते कोणत्या पक्षातून मुख्यमंत्री झाले असा सवाल करताच शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा फुटीरांचा पक्षच अस्तित्वात नव्हता, याकडे सिब्बल यांनी आज सुप्रीम कोर्टाचं लक्ष वेधलं। त्यामुळे शिंदे गटाचं टेन्शन वाढणार आहे। कपिल सिब्बल यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर आज दोन महत्त्वाच्या मुद्द्यावर प्रकाश टाकण्यास सुरुवात केली आहे। एक म्हणजे विधानसभा अध्यक्षांचे अधिकार आणि दुसरा म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाचे असंवैधानिक वैधता। या दोन मुद्द्यावर कपिल सिब्बल यांनी कोर्टाचं लक्ष वेधलं आहे। आमदार फुटल्यानंतर व्हीप म्हणून सुनील प्रभू यांची निवड झाली। प्रभू यांनी सर्वांना व्हीप पाठवला। फुटीर आमदार ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या राज्यात भाजपचं राज्य होतं, शिवाय त्याच हॉटेलात शिंदेंना नेता म्हणून निवडलं गेलं। ही प्रक्रिया विधानसभेत पार पडली नाही असं सांगताच शिंदे मुख्यमंत्री झाले, मात्र कोणत्या राजकीय पक्षातून विश्वासदर्शक ठरावावर भाजपचं बंडखोरांनी मतदान केले असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढणार हे नक्की आहे। तर यावर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।